नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. तुमचा लाडका भाऊ संदीप भाऊ. आज मार्गशीर्ष मधला शेवटचा गुरुवार आहे आणि नैवेद्य म्हणून मी आज डाळ भात पनीरची भाजी बनवणार आहे आणि पनीरची भाजी मी पहिल्यांदा बनवणार आहे. तर मी रेसिपी आणि तुम्हाला दाखवतो मी कशी बनवणार आहे. चला बघूया. छोटीची झलक. गॅस गॅस. पहिला मी टमाटर कांदे त्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि आमचा साई खेळतोय, बघू शकता तुम्ही. आज बायकोला माझ्या आराम दिलेला आहे मी. चला बघूया रेसिपी सुरुवात केली आहे आणि आपल्या काकी आलेल्या आहेत आणि आशू पण आलेला आहे. आशू मी जेवण बनवतो, बघायला हे कसं बनवतो हे बघूया. चालू करूया परत आपलं बघूया. मित्रांनो, अशी दुःखित बातमी देतो तुम्हाला मी, कारण की माझ्या सासूचा आत्ताच फोन आला आहे. मी डाळ बनवली आहे, तुम्ही डाळ बनवू नका, पण मी डाळ भिजत टाकली आहे. आता ती उद्या बनवतील. हे बघा, मी सर्व कांदा टमाटर कापत आहे आणि त्यांचा फोन आला. आता मी डाळ कॅन्सल करत आहे, पण तुम्ही घाबरू नका. आपला भाऊ संदीप भाऊ पनीर भुर्जी बनवणार आहे. टेन्शन नाही घ्यायचा, टेन्शन देणे का. चलो देखते. पनीर भुर्जी केली आपण, टमाटर कापताय. चलो पुन्हा भुर्जी देखेंगे, पनीर भुर्जी. बघू शकता तुम्ही. आता बघा माझे कटिंग झालेले आहेत. कांदा टमाटर मिरच्या. आता मी भात लावलेला आहे. बघा भातच जरा हे देतो पाणी. आता मी भात लावलेला आहे थोडा. आता आपण पनीर भुर्जी बनवायला सुरुवात करूया. चला मी दाखवतो. आता आपण भात ठेवलाय कुकरला. आता पनीर भुर्जी बनवणार आहे. कढई, प्रथम तर मी कढई ठेवली आहे बघा गरम करत. आणि चैतूच्या पण मैत्रिणी आल्यात, त्यांची पूजा करायची आहे बघा. काय करा हे बघा, पूजा करणार ते पण. झालं. प्रथम तर आपण हे बघा तेल. आपण तेल टाकलेलं आहे कढईत. तेल गरम झालेलं आहे. गॅस गरम झाला आहे. कढई गरम झालेली आहे. आता तेल टाकलेलं आहे. आता मी पहिला कांदा आणि जिरं टाकणार आहे. चला बघूया पहिले. आता थोडा मी लाल करतोय. थोडा कांदा लाल झाला पाहिजे. यांची पूजा पण चालू आहे बघा इथे. कांदा थोडा लाल पाहिजे बघा. तिथे पूजा पण चालू. मी कांदा करतोय. आज उपवास आहे, गुरुवार. इथे भात लावलाय आपण. बघू शकता. आपण जिरं टाकूया. मिरची पण टाकली. आणि आपल्याकडे तेजपत्ता पण आहे. तेजपत्ता पण टाकूया आपण. त्याच्याने मस्त स्मेल चांगली आहे.
थोडा कांदा थोडा लाल होऊ दे, बघूया आपण. आता आपली चांगल्या प्रकारे कांदा लाल झालेला आहे. बघा पनीर पण किसून झालेलं आहे. आणि ही आहे आलं लसण्याची पेस्ट, ही जरा टाकूया आपण. बघा छान प्रकारे आता मी सर्व मिक्सिंग केलेलं आहे. कांदा पण मस्त लाल झालेला आहे आणि सर्व मिक्सिंग व्यवस्थित झालेलं आहे. टमाटर हे बघा. आता लाल मसाला ह्याच्यात आहे 2 चमचे, एवढं भरून टाकायला लागतील. हे बघा, हे बघा, अजून एक टाकतो. हे बघा, अजून हळद टाकायला लागेल थोडी, चिमूटभर चव येण्यासाठी. बघा बस. हे बघा आपण गरम मसाला पण वापर करूया जरा, घरगुती गरम मसाला आहे बघा. अजून घेऊया जरा. हे बघा चांगला मिक्सर झालेला आहे. थोडा गरम होऊ दे, नंतर मी टमाटर टाकणार आहे व्यवस्थित. आता यांचं काम झालेलं आहे बघा. आपला भात पण होईल आता. बघूयात, बघू शकता कशी तरी आलेली आहे. मस्त वास सुटलेला आहे, सुगंध असा मस्त वाटतंय. आता आपण काय करूया, टमाटर टाकूयात. हे बघा, हे बघा, हे बघा छान असं मिश्रण करतोय. आता थोडा त्यांना मॅग्नेट होऊ दे आणि नंतर मी पनीर टाकीन. मला मी व्हिडिओ पाहत राहा फक्त. आता तुम्हाला सांगतो कढई मी अशी वाकडी का ठेवली, कारण की ढाब्या पद्धतीत वन बाजूला आता मी बेसन टाकणार आहे. तेल आहे जरा, का माहिती का तुम्हाला, मी ढाबा पद्धतीतच सांगतो जरा. बघा बेसन घेतो, बेसन कोपऱ्यात टाकतो, 3 चमचे टाकतो. हे बघा, थोडा बेसन तेलामध्ये करून घेतो, त्याच्याने घट्टपणा येतो. आला घट्टपणा. आता बेसनाचं काम झालेलं आहे. बेसन आपल्या जास्त जागी जाऊ द्यायचे. आणि हा आपला चमचा हा बाजूला करतो जरा. आता आपण बेसनाने काय होतो, घट्टपणा येतो. ढाबा पद्धतीत कसा घट्ट असतो, आपण कसं चिकन टिक्का, चिकन आपण सॉरी बोलतो कारण की चिकन आला ना, पनीर टिक्का, पनीर कोफ्ता,
आता पनीरचे आयटम मागवत होता, पालक पनीर, मटर पनीर हे मागत होता. आता आपण पनीर भुर्जी खाऊया. मस्त असं घट्टपणा झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आता तू थोडा मॅग्नेट करून मी जरा आता पनीर टाकणार आहे. आपण किसलेला पनीर छान असा सुगंध येतोय. आणि आता चवीनुसार मीठ टाकूया आपण. हा बघा, छान बनते असं. आता आपण त्याच्यामध्ये पनीर टाकूया. आता आपण मीठ झालेलं आहे. आता चीज आपण किसून घेतलेला आहे पनीर. आता पनीर आपण टाकूयात कढईमध्ये. बघू, हे बघा. छान प्रकारचे असं मॅग्नेट झालेलं आहे. म्हणजे मिक्सिंग चांगलं झालेलं आहे बघा. मिक्सिंग आपल्याला कसं आहे, आपण गावठी आहे, आपण करतोय म्हणून करतोय, आपल्याला आवड आहे. पुढे आज बायकोला आराम दिलाय, मी करणार म्हणजे करणार. आता बायको कधी आजारी पडली तर आपल्यालाच करावं लागणार आहे. आता कस्तुरी मेथी, ही बघा, कसुरी बोलतात, काय बोलतात, हे बघा, हे बघा, चुरा करून टाकायला ना, मग थोडं कडवटपणा, तिखटपणा, तुरटपणा, सर्व चव पाहिजे जिभेला, चव निसती चव. चवीनुसार काय काय करावा लागतोय बघा. आता झालेले आहे. टाकतो जरा मी. जास्त शिजवायचं नाही आपण, कारण की मी युट्यूबला बघितल्यावरून करते, शिजवायचं नाही. चला बघूयात परत. भात पण झालेला आहे आपला. आता गॅस बंद करतो. आणि हे बघा, मस्त असा स्मेल येतोय. हे बघा, बघू शकता. आता आपण कोथिंबीर, आता शेवटला कोथिंबीर घालणार आहोत. हे बघा, आपल्याला कोथिंबीर. आता झालेलं आहे. आता मी गॅस बंद करतो. बघा, आपली पनीर भुर्जी तयार झालेली आहे. जेवण तयार झालेलं आहे. बघूया कशी लागते ती. भेटूयात जेवताना. म्हणून पप्पांना एवढं वाजलेलं आहे, हे बघा. तर आपल्या जेवणामध्ये आहे भाकरी, दाल भात, छोलेची भाजी आणि पप्पांनी स्पेशल बनवलेली पनीर भुर्जी. तर पप्पा खाऊन बघा कशी बनली आहे. मस्त. मम्मीला विचारूया, मम्मी कशी बनलेली. एक नंबर. ठीक आहे. एवढा पण विचार, एक नंबर झाली पनीरची. पनीरची भुर्जी कशी झालेली. छान, अप्रतिम. दाखव. मी पहिल्यांदाच बनवलेलं पनीर भुर्जी आणि छान वाटते मला. आता मला पनीरच्या यायला लागले. पनीरची भाजी, डाळ तर बनवायचो मी, फेवरेट तडकी डाळ, तुम्हालाही माहीत आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. माझं जेवण आवडलं असेल तर मला लाईक, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. गॅस.